कधी वाटते हे बघा. आजी कुठे आहे उंदीर? तो काय माधवरावांच्या पायातनं गेला आता मी बघितला. कुठे? स्वानंदी जरा बघ ग. निलिमा बघ जरा गाद्यांच्या खाली का बघ. ऐका का ऐका का तिकडे त्या बाजूला सगळं सामान स्वानंदी सगळं सामान बाहेर काढ त्याशिवाय तो उघड्यावर यायचा नाही. सापडला का? तुम्ही काय डोंगरावर जाऊन उभे राहिलायत? मग पटकन उंदीर बाहेर पडला तर घाई होईल ना माझी. भित्री भागूबाई आहे ती. तू आहेस ना रणरागिणी. तुलाच करायचं असतं ना सगळ्यांचं पारिपत्य. तुम्हाला भीती वाटते मला नाही का उंदराची भीती वाटत? एवढ्याच्या उंदराला काय घाबरतेस? हो पुढे मांजरीसारखी फिस करतेस माझ्या अंगावर. उंदराच्या अंगावर फिस कर ना. तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थ नाहीच आहे मुळी. कुठे दिसतोय उंदीर तुम्हाला? बघा त्याच्या खाली आहे का? नाही नाहीये. निलिमा जा तू पहिले ती वॉचमनला बोलून आण बाई. जा बोल धावत जा. ऐका खालती का बघ जरा. कुठे गेला असं बघा असा ते का हाय. आजी किती मोठा उंदीर. कपाटात गेलाय. आजी कपाटामध्ये कसा जाईल उंदीर? कपाट बंद आहे आधीपासूनच. कपाटात गेला हळूच म्हणून मी दार बंद केलं ना स्वतः. नाही मी दरवाजा आधीच बंद केलेलाच होता. आज जाऊन साड्या कुरतडल्या तर कुरतडू दे. नोटा कुरतडल्या नाही म्हणजे झालं. कुरतडू दे काय? 20-20, 25-25 हजाराच्या साड्या आहेत त्या अशा कशा कुरतडू दे? काय करायचं? आतमध्ये गेलाय तो आता. नाहीये मी दरवाजा लावला होता आजी आधीच. नाही हो मी दरवाजा बंद केला. पैज लागली का आपली? कसली पैज? 1-1 हजाराची पैज आपली. उंदीर आतमध्ये आहे. नाहीये. आहे तुम्ही बघा. पैज लावा माझ्या बरोबर. नाही ललिता दरवाजा उघडू नकोस. नाही मी दरवाजा उघडून दाखवतेस त्यांना. पैज लावतात ना. उंदीर आतमध्ये नाहीच आहे. मला ठेवतो बाजूला भाजी. उंदीर आतमध्ये गेलेला माहिती नाही मला. मी दाखवते. नको ललिता नको प्लीज. बघा दिसतोय का बघा. आहे का? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? मी किसी चारी कर रहा है ना.
काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही. मी सांगतो तुला, मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?